पार्टी वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है। नमस्कार, मी आशिष जाधव, लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे। 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचं बजेट आहे। ते बजेट हे इलेक्शन बजेट असेल हे कोणालाही वेगळं सांगायची गरज नाही, पण त्याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचार सभेमध्ये यूबीआय अर्थात युनिव्हर्सल बेसिक इन्कम या संकल्पनेवर आधारित प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केलेली आहे। विरोधक म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी आधी आपल्याला माहिती आहे की 5 राज्यांच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा जी हिंदी शासित राज्य होती किंवा भाजप शासित राज्य होती त्या राज्यांमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आम्ही सत्तेवर आलो तर अशी घोषणा केली होती। आणि सत्तेवर आल्यानंतर त्यांनी 10 दिवसांच्या आतमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला। आता मोदी सरकारनं मोठी घोषणा करण्याच्या आधीच एक सर्जिकल स्ट्राइक घोषणेचा केलेला आहे, ज्याला विरोधकांनी असंही म्हटलेलं आहे की हा जो निर्णय काँग्रेस घेऊ पाहते सत्तेत आल्यानंतर, ही जी घोषणा आहे ती राहुल गांधींनी जाणीवपूर्वक केलेली आहे। राहुल गांधींनी एक प्रकारे 70च्या दशकामध्ये इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा जो कार्यक्रम जाहीर केला होता तशाच पद्धतीचा एक कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की देशाचे माजी मुख्य अर्थ सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला एक संकल्पना किंवा योजना दिली होती। ती युनिव्हर्सल बेसिक इन्कमवर आधारित होती की प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी आपण देणार, त्याला किमान उत्पन्न इतके पैसे मिळतील। त्या योजनेचा मोदी सरकारनं विचार केला नाही असंही बोललं जातंय। कदाचित 1 फेब्रुवारीच्या या येत्या बजेटमध्ये मोदी सरकार ती योजना किंवा तशीच कोणती तरी दुसरी योजना लागू करणार होतं। त्याचा सुगावा हा राहुल गांधींना आणि काँग्रेसला लागला आणि त्यांनी आधीच काँग्रेसची ही योजना एका सभेमधून, ती सुद्धा जाहीर सभा छत्तीसगडच्या अटल नगर इथं झाली, त्या सभेतून ती केलेली आहे। एक प्रकारे भाजपवर जुमलेबाजीत किंवा घोषणाबाजीत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यावरून आता वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे। काँग्रेसचेच दुसरे नेते, वरिष्ठ नेते पी चिदंबरम, जे काँग्रेस जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीच्या अनेक योजना ह्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असतील, त्यातल्या एका योजनेचा जाहीर उच्चार हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आहे। ही योजना लागू करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, पण यावरून आता वेगळं राजकारण होतंय। ते असं होतंय की ही जी यंदाची निवडणूक आहे, लोकसभा निवडणूक, ही जुमलेबाजीवरती जाईल का? एकीकडे सरकारी मदतीचा हात विरुद्ध विरोधकांच्या घोषणा म्हणजे काँग्रेसच्या घोषणा असतील, किंवा खरंच इतक्या घोषणा दिल्या जात आहेत केवळ शेतकरी आणि गरिबांसाठीच त्या का केल्या जात आहेत असाही प्रश्न पडतोय। असे अनेक मुद्दे आहेत ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये विश्वास उडगी आहेत, जे बँकिंग आणि कॉर्पोरेट तज्ज्ञ आहेत। त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत। आपल्यासोबत नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत, ज्यांचा अर्थविषयक अभ्यास चांगला आहे। त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे औरंगाबादहून आहेत। तसंच आपल्यासोबत पुण्याहून अभय टिळक आहेत, जे ज्येष्ठ पत्रकारही आहेत आणि अर्थविषयक अभ्यासक सुद्धा आहेत। मी सर्वांचं या चर्चेत स्वागत करतो आणि सुरुवातीलाच राहुल गांधी काल छत्तीसगडच्या सभेमध्ये नेमकं काय बोललेले आहेत हे त्यांच्याच तोंडून ऐकवतोय, बघा। हमने निर्णय ले लिया है कि हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति को 2019 के बाद कांग्रेस पार्टी वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है। इसका मतलब मिनिमम इनकम गारंटी, मतलब हिंदुस्तान के हर गरीब व्यक्ति के बैंक अकाउंट में कम
से कम न्यूनतम आमदनी हिंदुस्तान की सरकार देने जा रही है। मतलब हिंदुस्तान में ना कोई भूखा रहेगा, ना कोई गरीब रहेगा। राहुल गांधी यांनी घोषणा केली आणि त्यानंतर देशात चर्चा असा सुरू झाली की खरंच भारताची अर्थव्यवस्था ही योजना लागू करण्या इतपत सक्षम आहे का। त्यावरती काँग्रेसचं असं म्हणणं आहे की होय, तेवढी सक्षम आम्ही ती करू, आमच्याकडे एक वेगळा रोडमॅप आहे जे 4-4.5 वर्षात मोदी सरकारला जमलं नाही आणि मोदी सरकार शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या तोंडावर ज्या घोषणा करू पाहतंय तशाच पद्धतीची ही काँग्रेसची घोषणा आहे, म्हणजेच निवडणूक आश्वासन आहे। मी चर्चेला सुरुवात करतोय आणि सुरुवातीला अतुल लोंढे यांच्याकडे जातो। अतुल लोंढे, एक तर माजी अर्थविषयक मुख्य सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी जी बेसिक इन्कम किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम संकल्पना जी मोदी सरकारला दिली होती तीच काँग्रेसनं चोरली आहे का? त्यावरच आधारित ही घोषणा राहुल गांधी करतायत का? आणि आता काही विरोधकांनी राहुल गांधींच्या काँग्रेसच्या असं म्हटलेलं आहे की राहुल गांधी जे बोलतात त्याचा सारासार विचार करत नाहीत, भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार ते करत नाहीत आणि केवळ जुमलेबाजी किंवा घोषणाबाजी करतायत। असं आहे आशिष की सर्व सारासार आर्थिक विचार जो आहे ते थोर अर्थतज्ञ नरेंद्र मोदीजी जे आहे त्यांनी केलेला आहे आणि तो 4 वर्षात आपण बघितलेला आहे। मग तो काळा पैसा आणण्याच्या संदर्भात असो, 15 लाख देण्याच्या संदर्भात असो किंवा नोटबंदी लावण्याचा असो आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावण्याचा असो, हे सगळे थोर निर्णय जे आहे, हे थोर निर्णय थोर अर्थशास्त्रज्ञ जे आहेत ते अमित शहाजी आणि नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेले आपण पाहिलेले आहे आणि जुमले कोण करते हे सुद्धा देशातल्या लोकांनी पाहिलं आहे। एक गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे, अर्थविषयक दृष्ट्या सुद्धा इथे टिळक सर पण बसलेले आहेत, ती ही की एवढी मोठी जनता जी आहे ती तुम्ही डिफंक्ट नाही ठेवू शकत। पहिली गोष्ट, आज कन्झम्पशन आणि पर्चेसिंग पॉवर, क्रयशक्ती आणि उपभोग ह्या दोन्ही गोष्टी कमी झाल्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगवर फार मोठा फरक पडलेला आहे आणि त्याच्यामुळे रोजगार निर्मितीची ती सुद्धा थांबलेली आहे। नोटबंदीचा जो फटका आहे त्यांनी अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे। आता भाजपचे लोक खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहे, म्हणजे अमित शहा आताच खोटं बोलले की त्या कलकत्त्याच्या याच्यावर वंदे मातरम म्हटलं गेलं नाही, भारत माता की जय म्हटलं गेलं नाही। मग सगळे व्हिडिओ समोर आले की कसं वंदे मातरम ममता बॅनर्जींनी म्हटलं, हार्दिक पटेलनी भारत माता की जय कसं म्हटलं, ते सगळे नंतर व्हिडिओ पुढे आले। तर हा एक त्यांचा प्रकार आहे। गरिबी हटाव हा स्पेसिफिक प्रोग्राम 1971 मध्ये डिक्लेअर केल्यानंतर ट्रायसम योजना होती, त्याच्यानंतर IRDP योजना होती, NREP होती, RLGP होती, या सगळ्या योजना ज्या आहेत त्याच्या पाठीशी आपण संजय गांधी निराधार योजना पण लावलेली होती, श्रवण बाळ पण लावलेली होती आणि कुटीर ज्योती योजना लावली होती, जी आता सगळे इलेक्ट्रिसिटी सांगतात ना, हे यांना 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये 18,000 गावापर्यंत पोहोचता नाही आलं। आम्ही एवढ्या वर्षामध्ये 6,22,000 गावात पोहोचलो, जे प्रत्येक वर्षी 10,000च्या वरती त्याचं कॅल्क्युलेशन होतं। आता ह्या जे बेसिक्स आहे, हे बेसिक्स कसे आहे की आपण बेलआउट देतो। 2008च्या मंदीनंतर आपण उद्योगांना जगभरामध्ये सगळ्यांनी बेलआउट दिले, आपण पण बेलआउट दिलं, आपण फिस्कल स्पेस वापरली आणि आपल्या लोकांना मंदीपासून वाचवण्यासाठी आपण त्यांची क्रयशक्ती जी आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि ती फिस्कल स्पेस वापरल्यानंतर आपण मग FRBM जो आहे तो स्ट्रिक्टली वापरला 2012 नंतर। आज आपण जी ही न्यूनतम आय योजना जी वापरतो आहे ती यासाठी वापरतो आहे की आपल्याला जर या नोटबंदीच्या फटक्यातून बाहेर निघायचं असेल तर आपल्याला लोकांची क्रयशक्ती ही वाढवावी लागेल, जी नील झाली, झिरो झालेली आहे। आज तुम्ही मार्केटमधली परिस्थिती पहा, मी पण व्यावसायिक आहे आणि मार्केटमधली परिस्थिती काय हे आम्हाला चांगली माहिती आहे। जीएसटीचं नेटवर्क आजही चांगलं नाही आहे, जीएसटीच्या रिफंडचे प्रश्न आहे, जीएसटीच्या हजार कंप्लेंट ह्या जीएसटी मध्ये पडलेल्या असतात, त्याचा 1, 2, 3, 4चं पण निवारण होत नाही। कॉम्प्लेक्सिटी रिटर्नची जी आहे ती सुद्धा फार मोठी आहे। म्हणजे ह्या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीज ज्या आहेत ज्या तुम्ही दूर केल्या आणि देशातलं वातावरण जर चांगलं केलं तर डिसइन्व्हेस्टमेंट मध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। हे सरकार इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या बाबतीमध्ये अपयशी ठरलेलं आहे, FDIच्या संदर्भामध्ये मी बोलतोय, आणि हे सरकार मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसीच्या संदर्भामध्ये सुद्धा जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे। जे काय ते ई-कॉमर्सच्या संदर्भामधल्या इन्व्हेस्टमेंट आम्हाला सांगू नका, आम्हाला तेवढं अर्थशास्त्र चांगलं कळतं। त्यामुळे ही पर्चेसिंग पॉवर वाढवणे, लोकांना उभं करणे, मॅन्युफॅक्चरिंग ही सायकल पुन्हा इस्टॅब्लिश करणे, अतुल लोंढे मिनिमम इन्कम गॅरंटी देणार म्हणजे काय करणार ते सांगा, आता आणि कसं करणार ते सांगा। मिनिमम गॅरंटी म्हणजे जसं आम्ही ही झिरो बॅलन्स योजना आणलेली होती, अकाउंट उघडले होते, DBT नाव होतं त्याचं, ज्याचं नंतर यांनी जनधन योजना केलं, डायरेक्ट
ट्रान्सफर बेनिफिट ट्रान्सफर जे आहे त्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये आम्ही लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार. ज्या पद्धतीने बेरोजगारांना कुपन्स दिले जातात अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये कुपन सिस्टम आहे, पीडीएस सिस्टमच्याही कुपन सिस्टम आहे. म्हणजे ही सिस्टम खूप आउट ऑफ बॉक्स आहे अशी नाही आहे. ती करायला फक्त थोडासा दर्या दिला लागतो. केवळ अदानी अंबानीने 10-15 लोकांचे बेलआउट करणे म्हणजे देश चालवणं होत नाही. देशामधली एवढी मोठी लोकसंख्या जी आहे 1991 ते 2014 पर्यंत 24 कोटी लोकसंख्या आम्ही गरिबी रेषेच्या बाहेर काढली. 2004 ते 2014 14 कोटी लोकसंख्या गरिबी रेषेच्या बाहेर काढली. आणि 2008 नंतर जागतिक मंदीला फेस करणाऱ्यामध्ये सर्वात जास्त चांगलं काम कोणी केलं असं ते भारताने केलं. आणि याची पावती दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिली नाही. G20च्या 2011च्या समिटमध्ये स्वतः बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष बोलले होते. मनमोहन सिंग साहेबांना तिथे बोलवण्यात आलं होतं आणि ते हे बोलले होते की व्हेन ही स्पीक्स वर्ल्ड लिसन्स, दिस वॉज हिज स्टेटमेंट. तर त्या इकॉनॉमीला फिरतं ठेवणं आणि भारतासारख्या इकॉनॉमीला ज्याच्यामध्ये अनेक गोष्टी म्हणजे आपण जे उत्सव आहेत, आपली जी संस्कृती आहे, या संस्कृतीचा सुद्धा इकॉनॉमी मधला रोल आहे ना, तो आयडेंटिफाय व्यवस्थित करता आला पाहिजे. इथे कन्झम्पशनचाच वाट लागलेली आहे आणि नोटबंदी जी आहे तिने कंबरडच मोडलेलं आहे इकॉनॉमीचं. तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या आम्ही सुरळीत करून बेसिक इन्कम जे आहे ते करू. आणि याच्या पहिले या सगळ्या योजना करून दाखवल्या. अन्न सुरक्षा योजनेच्या संदर्भामध्ये ठीक आहे इतिहासात नको जायला. बिल आणलं होतं. इतिहासात नंतर जाऊया आपण, इतिहासात नंतर जाऊया. मी भाजपची प्रतिक्रिया घेतोय, भाजपची प्रतिक्रिया घेतोय. ऐका सत्ताधाऱ्यांची तर प्रतिक्रिया घेऊ ना, की त्यांनी पण जनधन योजना लागू केली होती, त्यांचं पण बजेट येत आहे. भालचंद्र सिरसाट, प्रश्न असा आहे की काँग्रेसने, राहुल गांधींनी 15 लाख कधी येणार आहे विचार, या योजनेची जाहिरात केली म्हणा, घोषणा केली म्हणा, केली आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सत्तेवर तुम्ही निवडून आणलं तर आम्ही आधी हा निर्णय घेऊ की प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची आम्ही हमी देऊ. कशी देऊ, काय देऊ, त्यांनी तेवढं सांगितलं नाही. पण आता माहिती पुढे आली की हीच योजना अरविंद सुब्रमण्यम यांनी मोदी सरकारला दिली होती. ती काही वर्कआउट झाली नाही. कदाचित पुढच्या बजेटमध्ये अशा अनेक योजना तुमचं सरकार लागू करू पाहतंय आणि त्याआधी राहुल गांधींनी ही घोषणा केलेली आहे. कुरघोडी करण्याचा प्रयत्न साफपणे दिसतोय. पण त्याचबरोबर या घोषणेचं जे स्वागत झालेलं आहे वेगवेगळ्या थरातून, ते हे दाखवत आहे की 4-4.5 वर्षामध्ये मोदी सरकारनं घोषणा केल्या पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नीट झाली नाही. आणि त्यामुळं लोकांना अशी घोषणा जी झाली राहुल गांधीकडून त्यावरती विश्वास ठेवावा वाटतो. त्याचा प्रत्यय 3 राज्यांमध्ये आला. त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकरी कर्जमाफी करू, तेव्हा तिथे लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं. आताही राहुल गांधी त्याच आविर्भावात ही घोषणा करतायत. कुठेतरी त्यांना माहीत झालंय की आपण घोषणा केल्यावरती लोक विश्वास ठेवतायत आणि त्याच वेळी सध्याच्या सरकारवरचा लोकांचा विश्वास उडतोय. प्रसिद्धी सवंग कर्जमाफीचं, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं मध्य प्रदेशमध्ये काय झालं याच्या बातम्या आपण दाखवल्या आहेत. काय झालंय सांगा ना. नाही पण ते तुम्हीच दाखवलेलं आहे की जेव्हा काय झालं फसवणूक कशी झाली लोकांची, ₹1.5 कर्जमाफी झाली. म्हणजे आता सुद्धा परवा जो छत्तीसगडच्या कार्यक्रमात ही घोषणा केली त्या कार्यक्रमामध्ये 6,100 कोटी रुपयाची कर्जमाफीची सांकेतिक प्रमाणपत्र, सांकेतिक प्रमाणपत्र हा शब्द माझा नाही, वर्तमानपत्रातला बातम्यामधला आहे. म्हणजे ऍक्च्युअल अजून कर्जमाफ झालेलंच नाहीये. एक टोकन म्हणून सांकेतिक त्यांना प्रमाणपत्र दिली गेली, कर्जमाफी झालेली नाही. महाराष्ट्रात काय झालंय कर्जमाफी याची आपण वेगळी चर्चा 1-2 तास करू शकतो. सुरुवात जेव्हा झाली महाराष्ट्रात किती लोक बाधित आहेत, 80 लाखाचा आकडा आला सर्व जिल्हा बँकांकडून. नंतर मग जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरा, सर्व आधार कार्ड द्या, सर्व पुरावे द्या, हे जेव्हा आपण सिस्टमॅटिकली केलं, जेव्हा ट्रान्सपरंट केलं तर तो आकडा 30 लाखावर घसरला. म्हणजे 50 लाख कुठून आले होते मध्ये, म्हणजे हे कोण लाभार्थी होते. आणि डीबीटी योजना आहे, डीबीटी योजनेबद्दल स्वर्गीय राजीव गांधी यांनी म्हटलं होतं मी ₹1 देतो, 15 पैसे पोचतात आणि 85 पैसे लिकेजमध्ये आमच्याच चॅनलमध्ये अधिकारी, प्रशासन आणि आमचेच दलाल म्हणजे काँग्रेसचे त्यावेळेचे जे कोणी दलाल असतील ते खातात असं त्यांचं म्हणणं होतं. डीबीटी मध्ये 1% सुद्धा लिकेज नाही. त्यामुळे गरिबी जर खरोखर हटवायची असेल तर माननीय स्वर्गीय इंदिराजींनी दिलेला नारा गरिबी हटाव, रोटी कपडा मकान, त्याच्यावरती निवडणुका जिंकू शकतात, निवडणुकीमध्ये आघाडी घेऊ शकतात. पण गरिबी हटली नाही, गरीब हटला. आणि मोदी सरकारने जे गेल्या 4-4.5 वर्षात निर्णय घेतले,
धाडसी निर्णय, नोटाबंदीचा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर, उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर घेतला तो. आणि विरोधकांच्या नोटा काढून घेतल्या. आणि नोटाबंदीचा काही तोटा काही हे मिनिमम युबीआय मध्ये येणाऱ्या लोकांना झालेला नाहीये. क्रयशक्ती वाढवली पाहिजे. अहो खायचे इकडे वांदे, खायचे ज्याला अन्न मिळत नाही, दोन वेळा जेवण मिळत नाही. आणि हे आता अतुल लोंढे उद्योजक आहेत, त्यांच्या बिझनेसमध्ये टर्नओव्हर कमी झालेला आहे, क्रयशक्ती कमी झालेली आहे, मला मान्य आहे. अतुल लोंढे शिरसाट असं आहे ना की तुम्ही सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये येतील. लोकांनी 4 वर्ष विश्वास ठेवला ना. नाही, प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख येतील हे नोशनल होतं. अर्थात आज जे प्रत्येकाला जो फायदा झालेला आहे, आज तूर डाळीचा भाव बघा ना, म्हणजे डायरेक्ट पैसे येणार नव्हते, डायरेक्ट पैसे नव्हते येणार. अच्छा, मग कसे येणार होते? नोशनल म्हणजे प्रत्येकाला 15 लाखाचा बेनिफिट. आज मेट्रो जी चालली आहे त्या सर्व मेट्रोने तुमचे जे पैसे वाचणार आहेत, उद्या तुम्ही तुमच्या घरी जाणार, खारघरला मेट्रोमध्ये बसून एअर कंडिशन मध्ये अर्ध्या तासात घरी पोहोचणार, तेव्हा तुमचे पैसे वाचणार. म्हणजे तसा फायदा होय, म्हणजे असा रोखीनं नाही. हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर असतात, तसा फायदा सुद्धा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असतो. आणि मोदी सरकारच्या काळामध्ये 2011 मध्ये 26 करोड लोक दारिद्र्य रेषेच्या खाली होते. आज 26 करोडहून 5 करोड वरती तो आकडा आलेला आहे. 26 करोड कुठे आणि 5 करोड कुठे, एवढा आकडा खाली या मोदी सरकारच्या 4.5 वर्षात आलेला आहे. दारिद्र्याचा जो वेग आहे 14% रूरल ते आता 4% आलेलं आहे. अर्बन मध्ये 9.5% लोक हे दारिद्र्य रेषेच्या खाली होते, ज्यांचं उत्पन्न 135 रुपयापेक्षा दर प्रतिदिन उत्पन्न कमी आहे. असे 9.5 वरून 3.5 वरती आलेले आहे. आणि हे सगळं जे चाललेलं आहे 2022 पर्यंत या देशामध्ये एकही गरीब राहणार नाही, सर्व गरिबी रेषेच्या वरती येतील अशीच योजना आहे. योजनाची अंमलबजावणी अत्यंत प्रामाणिकपणे, कुठेही लिकेज न होता, कोणाच्या खिशात पैसे न जाता. हा, क्रयशक्ती नाही वाढणार लोंढे साहेब. ते टीव्ही आणि फ्रीज 15 लाखांनी क्रयशक्ती वाढणार नाही. तुमच्याकडे टीव्ही आणि फ्रीज यायला येणार नाहीत ते, कारण त्यांचं खायचेच आज वांदे येतो. आज त्यांना 2 वेळचं जेवण सन्मानाने मिळेल. आणि आपल्या आदरणीय राहुलजींनी जे सांगितलं, त्यांना मिनिमम त्यांच्या खात्यामध्ये टाकणार, म्हणजे काही काम न करता, म्हणजे लोकांना काम न करता पैसे मिळायची मिनिमम वेजेस 240 रुपये प्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर 7,500 रुपये हा जो फॉर्म्युला आहे. एखादा सुशिक्षित असेल, बेरोजगार असेल, बेरोजगार भत्ता दिला जातो, पण हा परमनंट भत्ता दिला तर या देशामध्ये क्रयशक्ती सोडा, फुकटचं खायला मिळालं तर या देशाचं काय आळशी देश बनवायचंय. म्हणजे राहुल गांधी यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही, त्यामुळे मी अधिक बोलणार नाही. पण नक्की त्यांना काय या देशाला असं एकदम आळशी निरर्थक तरुण पिढी बनवायची. ठीक आहे. अतुल लोंढे, याला तुम्ही एकदम क्विक आन्सर द्या, लवकर उत्तर द्या. म्हणजे छत्तीसगडमध्ये रमण सिंग सरकारने 2 रुपये, 3 रुपये, 1 रुपया यांनी जे दिलं होतं त्यांनी लोक आळशी झाले नाहीत. पण तुमची जी योजना आहे नवीन, त्यांनी लोक आळशी बनतील असं त्यांचं म्हणणं आहे. बोला. नाही, 1, 2, 3 गोष्ट सांगतो. 15 लाख तर दिले नाही, पण 7-8 लाख प्रत्येकाच्या खिशातून काढून घेतले. पेट्रोल आमच्या काळामध्ये आम्ही सोडलं सरकार तेव्हा $108 होतं, ते $27 पर्यंत खाली आलं. पण यांनी टॅक्स लावला, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं मिळून 18 लाख कोटी टॅक्स लावलेला आहे. ती लोकांच्या खिशातून यांनी पैसे काढून घेतले. साहेबांनी हातात झाडू घेतला, 0.5% जो आहे तो स्वच्छता कर लावला, खिशातनं लोकांच्या पैसे काढून घेतले. साहेबांनी शेतकऱ्याची गोष्ट केली, शेतकरी कृषी कल्याण सेस लावला, 0.5% लोकांच्या खिशातनं काढून घेतले. आता माझ्याकडे ग्लोबल हंगर इंडेक्स आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स 2013 55 होता, 55व्या नंबरवर होता भारत. आज ऐका ना, ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारत हा 55व्या नंबरवर होता, 2013 साली. आज तो 105व्या नंबरवर आलेला आहे. आज पाकिस्तान आणि बांगलादेश जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपल्या पुढे आहे. आणि शिरसाट साहेब, लोकांना कळत नाही असं समजू नका. या देशाची लोकसंख्या 1947 साली 32 कोटी होती, ती 2011 मध्ये 125 कोटीच्या वर गेली. आज 135 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. यांना आरोग्याच्या सुविधा, यांना शिक्षणाच्या सुविधा, यांना अन्नाच्या सुविधा, वस्त्र, निवारा ज्या आहेत त्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहे. प्रधानमंत्री शिर्डीमध्ये आले होते, इथे प्रोग्राम झाला होता. खोटं बोलले प्रधानमंत्री. आम्ही 2,28,00,000 घरं बनवले.
तुम्ही 25 लाख बनवले नाही, पण लोकांना खोटं सांगितलं. 125 करोड लोकांच्या हातात चाव्या दिल्या. भारतामध्ये 25 करोड लोकसंख्या आहे. जरा प्रधानमंत्र्यांना सांगा की सत्य परिस्थिती देशातली काय आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. अतुल लोंढे, अतुल लोंढे, या देशाच्या आम्ही जातोय पुण्याला. अभय टिळक यांच्याकडे, त्याच्याशिवाय इकॉनॉमिक स्ट्रक्चर. अभय टिळक, ही जी योजना राहुल गांधी बोलतायत की प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्न हमी योजना आम्ही लागू करू, त्याला किमान उत्पन्न देऊ, याविषयीची चर्चा वेळोवेळी झालेली आहे की अशी योजना भारतासारख्या देशात लागू करावी का. पण ते धाडस जर का काँग्रेस दाखवत असेल किंवा एखाद्या वेळेस पुढच्या बजेटमध्ये अशीच एखादी योजना मोदी सरकारने आणली, खरंच ही योजना काळाची गरज आहे की केवळ हा निवडणुकीचा जुमला दिसतोय? एक गोष्ट आपण सुरुवातीला आधी स्पष्ट करूया. आतापर्यंतच्या चर्चेमध्ये असं सारखं सांगितलं गेलं किंवा सूचित केलं गेलं की अरविंद सुब्रमण्यम यांनी ही योजना भाजप सरकारला सुचवली होती, पण ती राबवली गेली नाही. वस्तुस्थिती अशी आहे, 2016चा जो आर्थिक सर्वेक्षण अहवाल आहे, म्हणजे अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र रेखाटणारा जो अहवाल संसदेच्या पटलावरती माननीय अर्थमंत्री सादर करतात, त्या 2016च्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे एक सर्वंकष किमान उत्पन्नाची हमी प्रत्येक नागरिकाला देणाऱ्या योजनेची एक आराखडा किंवा एक चर्चा त्या निमित्ताने सुरू केलेली होती. त्या प्रकरणाचा शेवट असा आहे की ही संकल्पना जरी आकर्षक वाटत असली तरी भारतात राबवण्यासाठी आज योग्य वेळ आज विद्यमान परिस्थितीमध्ये आहे असं म्हणता येणार नाही, असं अत्यंत स्पष्ट त्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. मुद्दा एक. मुद्दा दोन, या प्रकारे युनिव्हर्सल बेसिक इन्कम किंवा किमान उत्पन्नाची हमी प्रत्येक गरीबाला दिल्यामुळे गरिबी दूर होईल, हे मात्र पूर्णपणे हे आत्मवंचना करण्यासारखं आहे. गरिबी ह्याने दूर होणार नाही. जो आत्यंतिक गरिबीमध्ये आहे त्या गरीबाला काही किमान उत्पन्नाची हमी फक्त जर मिळाली तर, म्हणजे जेव्हा केव्हा योजना लागू होईल, ज्या स्वरूपात लागू होईल, त्यावेळी उत्पन्नाची हमी फक्त त्या गरीबाला जगण्याचा आधार म्हणून मिळेल, त्यामुळे त्याची गरिबी दूर होईल हे म्हणणं हे सुद्धा आत्मवंचना करून घेण्याचा मुद्दा आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, या प्रकारच्या योजनेचा आपल्याला आता विचार करावा लागतोय. याचा अर्थ आम्ही आजवर राबवलेल्या जेवढ्या गरिबी निवारणाच्या योजना आहेत, म्हणजे आपण फार इतिहासात जायला नको, पण अगदी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना किंवा अन्न सुरक्षा कायद्यासारख्या ज्या आम्ही अभावग्रस्ततेचा सामना करण्यासाठी ज्या योजना आजवर सरकारने राबवलेल्या आहेत, त्याचं व्यवहारामध्ये कुठेतरी काहीही प्रतिबिंब वास्तवात दिसत नाहीये किंवा त्या योजना सपशेल पूर्णपणे अपयशी ठरतायत का, असा अत्यंत गंभीर प्रश्न या निमित्ताने आपल्या सगळ्यांना चर्चेला घ्यावा लागणार आहे. कारण एवढ्या सगळ्या योजना आपण राबवून सुद्धा आता त्या उपर पुन्हा आपल्या देशामध्ये गरिबीच्या दुर्धर अवस्थेमध्ये जीवन जगणारे समाज समूह आहेत, त्यांच्याकरता काही किमान उत्पन्नाची हमी सरकारी तिजोरीतून देण्यासारखा विचार आता सरकारला, कुठलं सरकार येईल, केव्हा योजना होईल, हा लांबचा भाग आहे. पण आज 60-70 वर्षानंतर सुद्धा इतक्या प्रकारच्या योजना आम्ही राबवून सुद्धा देशामध्ये गरिबीचं मुख्य सामना करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं शस्त्र म्हणजे उत्तम प्रकारचा रोजगार पुरेशा प्रमाणामध्ये सर्व स्तरामध्ये निर्माण होणं. आज आमच्या देशासमोर जी बेरोजगारीची समस्या आहे त्याच्यामध्ये हे सगळं मूळ दडलेलं आहे की आम्ही लोकांची क्रयशक्ती वाढवायचा प्रयत्न करतो, ही स्वीकारार्ह म्हणजे अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. पण ती क्रयशक्ती सर्वसामान्य माणसाची ही त्याचं स्वतःचं रोजगाराचं साधन मजबूत बनवून त्याला स्वतःला त्याची उपजीविका करता येण्यासारखा चांगल्या दर्जाचा गुणवत्तापूर्ण कौशल्यपूर्ण रोजगार त्याला उपलब्ध करून देऊन त्याची क्षमता वाढवायची का सरकारकडनं येणाऱ्या कुठल्या तरी एखाद्या अनुदानासारख्या, म्हणजे हे एका प्रकारे अनुदानच आहे, इन्कम सपोर्ट ज्याला आपण म्हणतोय की त्याला आम्ही किमान उत्पन्नाची हमी देतोय, याचा अर्थ त्याला आम्ही सरकारी तिजोरीवरती अवलंबून ठेवतोय. त्यामुळे कुठेतरी आजवर आम्ही ज्या सगळ्या विकासाच्या योजना आखल्या त्याचं खरोखर फलित काय झालं याचा अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आहे. हा केवळ पक्षीय राजकारणाचा आणि केवळ 2019च्या निवडणुकांपुरता हा चर्चेचा आणि केवळ एकमेकावरती टीका करण्याचा प्रयत्न होऊ नये. या निमित्ताने खरोखर गरिबीचं समस्या काय आहे आणि त्याच्या संदर्भात आमच्याकडे काय ठोक उपाय आहे आणि आजवरच्या उपायाचं काय झालं याचा खरा आता एक ताळेबंद मांडण्याची अत्यंत गरज आहे. अगदी बरोबर आहे. 1971ला इंदिरा गांधींनी गरिबी हटावचा नारा दिला आणि त्यांचाच नातू आज 2019ला तशाच पद्धतीचा नारा देत असेल तर
मधल्या वर्षांमध्ये भारत पुढे गेला नाही, भारतातली कुठलीही परिस्थिती बदलली नाही, याचा विचार हाही होणं गरजेचं आहे. इतरही पाहुणे आहेत, त्यांच्याकडेही आपण जाणार आहोत, पण ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर विश्वास उटगी आहेत, त्याचबरोबर औरंगाबादहून संजीव उन्हाळे आहेत, त्यांच्याकडेही जायचं आहे आणि त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांसाठी आम्ही अनुदान देतो आहोत, शेतकऱ्यांसाठी आम्ही सुलभ योजना लागू करतो आहोत, दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर झालेली आहे ती आणखी वाढवणार आहोत, हे असं वारंवार निवडणुकीच्या तोंडावरती करून आता गरिबांसाठी म्हणून सगळं काही देऊ करतोय म्हणून एक प्रकारे आपण वातावरण ढवळून काढतो आहोत का? निवडणुकीच्या तोंडावरती हे ठीक आहे, पण अशाच पद्धतीनं 2014 मध्येही झालं होतं. मधली 4 वर्ष निघून गेली, त्यात नोटबंदी सारखा निर्णय झाला आणि नोटबंदीनं खरंच सामान्य माणसाला खूप अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यातून तो सावरत नाही, तोच आता पुन्हा घोषणांचा पाऊस पडतोय, त्यात तो संभ्रमात सापडलेला आहे का? या प्रश्नावर सुद्धा विचार करायचा आहे, पण ब्रेक नंतर. कांग्रेस पार्टी वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है. निवडणूक लागायची आहे, अजून आचारसंहिता सुद्धा लागू झालेली नाही. साधारणतः महिन्याभरानंतर म्हणजेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल, पण त्याआधीच राजकीय वातावरण तापायला लागलंय. आपल्यासोबत विश्वास उटगी आहेत, जे कॉर्पोरेट बँकिंग तज्ज्ञ आहेत, कामगार नेते आहेत. विश्वास उटगी, गरिबांसाठी कल्याण योजना येत आहेत, आरक्षणाचा सुद्धा विचार गरिबी हटाव कार्यक्रमातून केला जातोय किंवा तशा पद्धतीनं आरक्षण लागू केलं जातं. त्यात आता राहुल गांधींची ही योजना की प्रत्येकाला किमान उत्पन्नाची हमी आम्ही देऊ, सवलती सवलती सवलती, यामुळं वातावरण धुसर झालेलं आहे. लोक संभ्रमात आहेत की नोटबंदी झाली तेव्हाही असं चित्र दाखवण्यात आलं, नंतर कळलं नोटबंदीचा मोठा फटका बसलाय. आता अर्थव्यवस्था सावरण्याची वेळ आली तेव्हा अशा घोषणा देऊन पुन्हा अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडायचं आहे का? असा जर का प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुमच्याकडे काय उत्तर आहे? आजच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अभय टिळकांनी जी मुद्दे मांडले ते मुद्दे मी एंडोर्स करतोय. आणि ही जी अरविंद सुब्रमण्यम यांनी जी कल्पना मांडली युनिव्हर्सल बेसिक इन्कम, ही त्यांनीच मांडली असं नव्हे, ही जागतिक पातळीवरती या प्रश्नाची चर्चा गेले 3 ते 4 वर्ष होते. जगभरच GDP आहे प्रत्येक देशाचा हा खाली खाली जातोय आणि बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि सर्व ठिकाणी इलेक्शन्समध्ये राज्यकर्त्यांना हा प्रश्न भेडसावतोय की रोजगार कसा निर्माण करायचा, लोकांचं उत्पन्न कसं निर्माण करायचं. आणि त्या ठिकाणी आत्ता जे अर्थशास्त्रज्ञ ठिकठिकाणी आपली मांडणी करतायत की ती थोडीशी विचित्र आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणून नाव युनिव्हर्सल आलं, हा इंडियन बेसिक इन्कमचा मुद्दा नाही आहे, हा युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा मुद्दा आहे. आणि त्याची गॅरंटी राज्य शासनाने घ्यावी असं जेव्हा मांडणी करण्यात येतं तेव्हा वस्तुस्थिती अशी आहे, जगभर वेलफेअर इकॉनॉमिक्स आत्ता संपुष्टात येत आहे. सर्व भांडवलशाही देशामध्ये वेलफेअर इकॉनॉमिक्स हे संपुष्टात येत आहे. सर्व सबसिड्या किंवा मिळणारी अनुदानं ही विड्रॉ होत आहेत. एवढंच नव्हे तर जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि युरोपियन युनियन या सर्व ठिकाणी ज्या वेलफेअर इकॉनॉमिकमधून निर्माण झालेले सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स आहेत, म्हणजे पेन्शन आहे किंवा अन्य बेनिफिट्स आहेत आरोग्याच्या, याच्यावर सुद्धा बंधनं येत आहेत. आणि ही डिक्टेशनच्या स्वरूपात येत असताना जगभर रोजगार निर्माण होत नाहीत. लोकांमधला असंतोष कंट्रोल करायचा असेल तर राज्यकर्त्यांना किमान उत्पन्नाची हमी देण्याचा एक असा हमखास उपाय इकॉनॉमिस्टांनी सुचवलेला आहे आणि तोच राज्यकर्त्यांच्या चर्चेत आहे. मी थोडंसं मागे जातो. 1930 साली केन्सने ह्याच पद्धतीने मांडणी केली की फार मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार येत नाहीत, महागाई वाढलेली आहे आणि भेडसावणारी जी काही एकूण बेकारी आहे, मात कसं करायचं तर सांगितलं खड्डे खणा आणि खड्डे खण्यासाठी रोजगार लावा, द्या त्याला पैसे. त्याच पद्धतीने मनरेगा आलेली आहे. या पद्धतीने रोजगार देऊन गरिबी हटत नाही, हे अनेक वर्षात अनेक देशात सिद्ध झालेलं आहे. पण तात्पुरतं राज्यकर्त्यांना अशा इकॉनॉमिस्टांचा एक मोठा आधार राहतो आणि मग ती केन्स थेरी काही काळ चालली. भारतात सुद्धा मनरेगावरती जवळजवळ 75,000 कोटी खर्च करून सुद्धा मगाशी अभय टिळक म्हणाले योग्य आहे, त्याचं कुठेतरी विश्लेषण होण्याची गरज आहे की खरोखर रोजगार निर्माण झाला का,
खरोखर गरिबी हटली का आणि किमान उत्पन्नाची हमी आली का? तर नाही होत तसं. डायरेक्ट बेनिफिट टॅक्स मध्ये बेनिफिट ट्रान्सफर मध्ये मग चिदंबरमची असो किंवा मोदींची असो, प्रत्यक्षात लाभार्थी हे किती आहेत आणि त्याला लाभ किती मिळाला, तर त्याच्यातून त्याचं उत्पन्न वाढलं का आणि त्याची क्रयशक्ती वाढली का, तर याचं उत्तर अत्यंत निगेटिव्ह आहे. राज्यकर्त्यांपुढे खरा प्रश्न जो आहे की रोजगार निर्मिती होत नाहीये आणि स्टेट म्हणून, राज्य म्हणून, राज्य व्यवस्था म्हणून जे काम त्यांनी घटनेप्रमाणे स्वीकारायला पाहिजे ते त्यांनी गेल्या 25 वर्षात ती जबाबदारी सर्व सरकारने सोडून दिलेली आहे. आणि म्हणून रोजगार निर्मिती जर स्टेटचं काम नाही आहे तर मग लोकांच्या हातातली क्रयशक्ती वाढवण्याविषयी काय बोलताय तुम्ही? मग ते काँग्रेसचं सरकार असो, NDA 1 असो, NDA 2 असो, मग तुम्ही जुमलेबाजीच करतायत. आणि त्याच्यामध्ये आज हे डायरेक्ट बेनिफिट टॅक्स असो किंवा जनधन योजना असो किंवा आता मनरेगा असो, त्यातून रिलीफ मिळतो, तात्पुरता रिलीफ मिळतो. आणि त्यातून तात्पुरता रिलीफ म्हणजे मतं मिळू शकतात तात्पुरती, परंतु 5 वर्षानंतर तेच मत रिव्हर्स पण होऊ शकतं. हे आपण अनुभवलेल्या गेल्या 25 वर्षात. म्हणून आता जे काही राज्यकर्ते, भांडवलशाही राज्यकर्ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी एक तात्पुरती जुमलेबाजी अर्थशास्त्रज्ञ पण करतायत. आणि म्हणून अर्थशास्त्रज्ञांनी ही जुमलेबाजी केली आहे. वी शुड प्रोव्हाइड अ युनिव्हर्सल बेसिक इन्कम, मिनिमम गॅरंटी उत्पन्न. माझं म्हणणं, लोकांनी उठाव केला पाहिजे, अरे किमान आम्हाला एक किमान उत्पन्न देणारे रोजगार तरी द्या. ते देण्याची क्षमता नसेल तर आम्ही वोट देणार नाही, असं लोकांनी राज्यकर्त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि किमान सर्व केंद्र सरकारांनी, सर्व राज्य सरकारांमध्ये रिक्त पदं भरा, तेवढ्या नोकऱ्या वाढवा. आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकऱ्या बुडतायत, राज्य सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा नोकऱ्या घालवत आहेत. ती रिक्त पदं जरी भरण्यात आली तरी सुद्धा कोट्यवधीचा रोजगार आज सरकार देऊ शकतं. मिनिमम उत्पन्नाची हमी देण्याच्या ऐवजी रोजगार द्या, ही घोषणा राहुल गांधी असोत किंवा ज्यांना कोणाला आता सत्तेवर यायचे त्यांनी करण्याची गरज आहे. आणि लोकांमध्ये राहुल गांधीच्या या जाहीर आश्वासनामुळे चर्चेला चांगली सुरुवात होईल, हे चांगलं सूचिन्ह आहे असं मी समजतो. जुमलेबाजी जरूर आहे, पण प्रत्यक्षात यायचं असेल तर जनतेचं दडपण की आम्हाला खरोखर उत्पन्नाची हमी द्या, त्याकरता खरोखर रोजगार द्या, ही मागणी लोकांमधून येणं आवश्यक आहे. मग तो शेतकरी असेल, कामगार असेल, मध्यम वर्ग असेल, सुशिक्षित मध्यम वर्ग असेल. आज रोजगार कुणालाही मार्केटमध्ये सरकार देत नाही आणि खासगी पण देत नाहीत, त्यामुळे त्याची हमी कोण देणार? ठीक आहे. अभय टिळक, तुम्हाला याच मुद्द्याला धरून काही बोलायचं आहे? मला फक्त एक छोटी दुरुस्ती करायची होती. उडगी साहेब जे म्हणतात त्याच्याबद्दल काहीच वाद नाही. फक्त मला एकच म्हणायचं आहे की अरविंद सुब्रमण्यम यांच्यासारखा अर्थतज्ञ किंवा जगभरातले अर्थतज्ञ जेव्हा युनिव्हर्सल बेसिक इन्कम सारखा एक पर्याय सुचवतात, तो आदर्श आहे म्हणून नाही, ती हतबलता आहे. आधारभूत किमती, हा म्हणजे ज्याच्यामुळे बाजारपेठेमध्ये किंवा अर्थकारणामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचे आम्ही डिस्टॉर्शन्स म्हणतो, ती डिस्टॉर्शन कमीत कमी करणारा हा पर्याय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम. अगदी बरोबर आहे. इंग्रजीमध्ये आम्ही लेसर एव्हिल म्हणतो. हे आदर्श आहे असं कुणी म्हणत नाहीये, पण त्यातल्या त्यात कमी घातक दीर्घकालात अर्थकारणाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्य समाजाच्या दृष्टीने त्यातल्या त्यात कमी हानिकारक काय आहे, तर युनिव्हर्सल बेसिक इन्कम आहे. म्हणून देश जगवण्यालायक आहे. हा एवढंच मला फक्त दुरुस्ती किंवा पुस्ती जोडायची आहे. ओके, मी जातोय संजीव उन्हाळे यांच्याकडे, कारण संजीव उन्हाळे आता ज्या भागातून आहेत, म्हणजे औरंगाबाद मध्ये सध्या आहे, आणि माझं हे आधीही मान्य होतं ना आताही आहे की मराठवाडा ही अशी वर्जिन लँड आहे की प्रत्येक गोष्टीचं लागण मराठवाड्याला होते. म्हणजे दुष्काळापासून ते आत्महत्यापर्यंत, बेरोजगारीपासून तर आणखी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दूषण. मराठवाड्यामध्ये जे वातावरण आहे संजीव उन्हाळे, ते बघा कसं आहे. म्हणजे हतबलता केवळ सरकारी पातळीवरच नाहीये की लोकांना आपण कमीत कमी काय देऊ शकतो, तर हे देऊ शकतो म्हणून हा एक पर्याय आहे. पण लोकांच्या स्तरावर सुद्धा हतबलता आहे. म्हणजे पदवी आहे तर नोकरी नाहीये, धंदा करायचा आहे पण भांडवल मिळत नाहीये, शेती करायची आहे तर पाऊस नाहीये. म्हणजे दोन्ही बाजूनी हतबलता आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्य हा पिचलेला आहे. म्हणजे तो करू पाहतो काही तर त्याला करता येत नाही, सरकारी मदतीचा हातही मिळत नाही, सरकारी हवाल दिलाय. सर, याच्यामध्ये असं आहे की मराठवाडा हे खरं म्हणजे याचं एक तुम्ही मान्य केलं की हे आयडियल असं एक्झाम्पल आहे की कशा पद्धतीने या पद्धतीची
हे चालतंय, म्हणजे सगळ्या प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सध्या मराठवाड्यातील जनता दुष्काळाने होरपळली चाललेली आहे आणि या दुष्काळामध्ये कसल्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाहीये, कुठेही रोजगार सुरू झालेला नाहीये आणि काही कसल्या प्रकारची कामं नाहीत. 294 शेतकऱ्यांनी आपल्या आत्महत्या या ठिकाणी केलेल्या त्या दुष्काळ जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी आता या ठिकाणी जी सगळी जुमलेबाजी चालते, ही कशी जुमलेबाजी चालते हे मी तुम्हाला थोडं उदाहरणाने सांगतो. 2009 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे औरंगाबादला आले होते आणि आता काय बोलायचं म्हणून तिथल्या संत एकनाथ रंगमंदिरमध्ये त्यांनी सांगून टाकलं की वीज बिल माफी शिवसेना करणार, अशी जोरदार घोषणा करून टाकली. आणि ही घोषणा केल्यानंतर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची मोठी पंचायत झाली आणि त्यामुळं त्यांनी सगळ्यांनीच ते वीज बिल माफी, वीज बिल माफी, वीज बिल माफी असं बोलायला सुरू केलं. वीज बिल माफी प्रत्यक्षात केली आणि आज अशी परिस्थिती आहे की आम्ही पैसे देतो पण आम्हाला वीज द्या, पैसे देतो पण ट्रान्सफॉर्मर द्या, अशा प्रकारची याचना शेतकऱ्याला मराठवाड्याच्या ठिकठिकाणी करावी लागते, अशी वेळ आज आलेली आहे. हे दुसरं उदाहरण सांगतो की 2000 निवडणुकीमध्ये या जुमलेबाजीमध्येच आपलं कर्जमाफी करण्यात आली मनमोहन सिंग सरकारकडून आणि ही झाल्यानंतर हा जो जुमलेबाजीचा जो रोग आहे असा वाढला की जो तो पक्ष कर्जमाफी सांगायला, जणू काही सगळ्या रोगावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे कर्जमाफी. आणि या कर्जमाफीमधून बँकांचा NPA किती वाढतो, बँकांची परिस्थिती कशी हताश होण्यासारखी होते. आज यावर्षी बघा खरीपाचं जे लोन आहे ते मराठवाड्यासारख्या भागामध्ये 20% सुद्धा झालेलं नाही आहे. म्हणजे 20% सुद्धा लोन जिथं नवीन शेतकऱ्यांना मिळालं नाही. कर्जमाफी झाली का नाही झाली हा तर पुढचा मुद्दा आहे. बँकांचे ॲग्रिकल्चर लोनचे सगळे ज्या गोष्टी आहेत ह्या अडलेल्या आहेत. म्हणजे ना कर्जमाफी आहे ना नवीन लोन आहे, अशी एक जक्स्टापोजिशन या सरकारने करून टाकलेली आहे. आता सध्याचं उदाहरण सांगायचं म्हणजे 3 राज्यामध्ये जो पराभव झाला, या पराभवाचं मूळ कारण हे शेतकऱ्यांची अस्वस्थता आहे आणि शेतकऱ्यामध्ये असलेली अस्वस्थता ही पेटीतून प्रत्येकात झाली, हे भाजप सरकारने ओळखलं आणि हे ओळखून ते ताबडतोब कामाला लागले. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी खरं म्हणजे राहुल गांधी यांच्या या स्टेटमेंटनं त्यांच्या शिडातील हवाच खऱ्या अर्थानं काढून घेण्यात आली आहे. आता याच्यामध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. याच्यामध्ये जे युनिव्हर्सल बेसिक इन्कम सप्लिमेंट आपण जे म्हणतो हे नवीन नाही आहे, हे प्रत्येक जगातल्या अनेक देशांनी हे स्वीकारलेलं आहे. एक सोशल प्रोग्राम म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. परंतु हा प्रोग्राम भारतात कसा राबवायचा हा खरा प्रश्न होता. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की UBI हे जे मॉडेल आहे हे मॉडेल गरीब हटावचं मॉडेल नाही आहे, हे आर्थिक सुरक्षिततेचं मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने जगण्याचा अधिकार मागता त्याप्रमाणे आर्थिक सुरक्षिततेचा देखील तुम्हाला अधिकार आहे हा, आणि हा अधिकार आम्ही तुम्हाला देतो. म्हणून मला असं वाटतं की ह्या UBIच्या मॉडेलकडे पाहिलं पाहिजे. परंतु हा प्रत्यक्षामध्ये आता ह्याच्यामध्ये जे बजेट आहे या बजेटमध्ये सरकार काय जाहीर करतं याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आता प्रत्यक्षामध्ये तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांची अवस्था अशी आहे की स्वस्ताई ग्राहकासाठी झालेली आहे, पण शेतकऱ्यांची परिस्थिती आता मागाशी सांगितलं की तूर डाळ स्वस्त झालेली आहे. आजच सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे आणि इम्पोर्टला परवानगी देऊन टाकलेली आहे. या देशामध्ये आता मध्यंतरी कांदा जो आहे हा पाकिस्तानातून आयात करण्यात आला, साखर आयात करण्यात आली, बाजरी आयात करण्यात आली आणि लोकांनी कांदे रस्त्यावर फेकले, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेवटी या सगळ्यांचं पर्यावसान असं होतं या जुमलेबाजीचं की सगळ्यात खुश जर कोणी असेल तर आमचा सावकार आहे. कारण शेवटी त्याला जावं लागतं ते सावकाराकडे. तुम्ही किती जुमलेबाजी करा, ह्या सगळ्यातून चक्रव्यूहातून त्याला शेवटी सावकाराकडे जात आहे आणि ही सावकारी मोठ्या प्रमाणावर वाढते. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्सची अत्यंत वाईट अवस्था आहे. आणि मला असं वाटतं की 4 वर्षामध्ये हे जे सरकार आहे या सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत, त्याच्याबद्दल वाद होईल. परंतु या सरकारने ॲग्रिकल्चर सेक्टरकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं, याच्यामध्ये जी काही गुंतवणूक व्हायला पाहिजे होती, यामध्ये सगळ्या अनेक गोष्टीची सुधारणा करायला पाहिजे होत्या, त्या तेवढ्या गांभीर्याने केल्या नाही. ही मिनिस्ट्री जरा एखाद्या गांभीर अशा मंत्र्याकडे देण्याची गरज होती, तीही दिले गेलं नाही. आणि याचा परिणाम असा झाला की शेवटी यांच्या लक्षात आलं की हे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट सोडून बाकी सगळ्या गोष्टीत विकास झालेला आहे. तर मला असं वाटतं की ही या सरकारने कारण त्यांना असं वाटलं कदाचित
किंवा काय हे शेतकरी 20%, आपल्याकडे मध्यम वर्ग आहे, उच्च मध्यमवर्गीय आहे, आणि हे 20%साठी किती आपण रडगाणं ऐकायचं? नाही म्हणलं तरी या 20%मध्ये काँग्रेसवाले मतं खाणार, त्यांना वर्षानुवर्षांची त्यांची ती शिक्का मारायची सवय आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की आज हा मनामधली अस्वस्थता ही मोठ्या टोकाची झालेली आहे आणि याच्यावर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सरकारला काही ना काहीतरी निर्णय घेणं भाग आहे. भलेही त्यासाठी ते टॅक्स बसवतील, पण टॅक्स बसून का होईना पण आपल्याला या ठिकाणी काहीतरी जुमला करून आता शेतकऱ्यांना समाधानी करणं गरजेचं आहे. कदाचित ते UBIचं नाव वेगळं स्वीकारतील, राहुल गांधी यांनी ही अगोदरच हवा काढून घेतल्यामुळं दुसरं काहीतरी अजून त्याचा हे करतील. परंतु मला असं वाटतं की कर्जमाफी ही जो उपचार पद्धती झालेली आहे ही काही फारशी सक्सेस झालेली नाही आहे. कर्जमाफीमुळं मतपेढी वाढली असं काही कुठं कधी फार घडलेलं नाही आहे, कारण त्याच्यातून मोठे प्रश्न तयार झालेले आहेत. मला वाटतं फडणवीसच हे वारंवार मांडत होते, आपले मुख्यमंत्री सातत्याने मांडत होते की हे याचा त्याचा उपाय नाही. परंतु शेवटी एक राजकीय मजबुरी म्हणून त्यांना हे निर्णय सगळे घ्यावे लागतात, कारण एकाने एक मागणी धरली की दुसऱ्याने ती मागणी लावून धरायची. मला असं वाटतं की अशा जुमलेबाजीतून राजकारण करून शेतकऱ्याचा बळी होतोय आणि एकंदर राजकारणाचा सत्यानाश होतोय. तेव्हा हे कधीतरी थांबण्याची गरज आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे, कधीतरी थांबलं पाहिजे. अतुल लोंढे, तुम्ही ऐकताय, ठीक आहे, काँग्रेसनं आपला टार्गेट ग्रुप या निवडणुकीत निवडलेला आहे. शेतकरी, गरीब आणि असंघटित क्षेत्रातली लोक, मग ती शहरी भागातली असेल तरी चालती. या 3 लोकांसाठीच राहुल गांधी आपल्या भाषणांमधून बोलतायत. आणि दुसरीकडे असं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेस की मोदी सरकार आणि भाजप हे फक्त व्यापाऱ्यांसाठी काम करतं किंवा काही निवडक औद्योगिक घराण्यांसाठी काम करतं. पण लॉंग रन मध्ये काँग्रेसला सुद्धा याचा फटका आहे. देश म्हणून काँग्रेस विचार करत नाहीये. राहुल गांधींना कमबॅक करण्याची जी संधी मिळते आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचा टार्गेट ग्रुप हा निवडलेला आहे. त्याच्यासाठी म्हणून ते निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे तुम्ही सत्तेवर याल, पण पुन्हा तेच देशासाठी सर्वंकष असा विकास प्लान देण्यात तुम्ही कमी पडू शकता, जे तुम्ही आज जो आरोप मोदी सरकारवर करताय. असं आहे आशिष की मला उडगी साहेबांचे उत्तर द्यायचं आहे, टिळक साहेबांचे उत्तर द्यायचं आहे. दोघांचे 2-3 मुद्दे मी स्वतः endorse करत नाही, ते माझ्यापेक्षा जास्त त्यांना त्याचं ज्ञान आहे असलं तरी. असं आहे की हो लवकर देतोय मी. वेलफेअर इकॉनॉमिक्स आणि ग्रोथ इकॉनॉमिक्स याच्या मधला रस्ता जो आहे तो भारतासारख्या देशामध्ये काढावा लागतो. आणि आपण चर्चा करतोय ती पॉलिटिकल इकॉनॉमीची, आपण बेसिक इकॉनॉमिक्सची चर्चा करत नाही, कारण बेसिक इकॉनॉमिक्स जगात कुठेही चालत नाही. आणि उडगी साहेब आजही जपान सारखा देश हा 90% त्याच्या शेतकऱ्याला सबसिडी देतो, अमेरिका 45% देतो. मग तो ट्रॅक्टरच्या स्वरूपात देतो, तो डिझेलच्या स्वरूपात देतो आणि तो आपण अन्नधान्याला देतो, त्याच्यावर विरोध करतो. याच्यावर अनेक कॉन्फरन्सेसमध्ये आपल्या ज्या आहे त्या चर्चा झालेल्या आहे. आणि बेस इयर कोणता धरायचा आपण ॲग्रिकल्चरमध्ये सबसिडी देत असताना त्याच्यावर अजूनही आपला वाद जो आहे तो सुरूच आहे प्रोक्युरमेंटच्या संदर्भामध्ये, गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंटच्या. तर हा मुद्दा एक वेगळा आहे. असा आहे की आपण व्यापाऱ्यांना प्रोडक्शनसाठी बेलआउट पॅकेज, बेलआउट हे सुंदर नाव देतो, बेलआउट पॅकेजेस देतो की त्यांनी प्रोडक्शनमध्ये प्रोडक्टिव्हिटीमध्ये पुन्हा आलं पाहिजे. पण पर्चेसिंग पॉवरचा काय, तुम्हाला पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणून विचार करत असताना तुम्ही असं बायफर्केशन करू नका. आम्ही पूर्ण व्यापाऱ्यांच्या विरोधात राहुलजी कधी बोलले नाही. राहुलजी जे 10-15 लोक म्हणजे रामदेव बाबांचंच प्रॉफिट आपल्याला शेकडो पटीने वाढताना दिसतं, अदानीचंच मोठा प्रॉफिट शेकडो पटीने वाढताना दिसतं आणि अंबानींचंच वाढताना दिसतं. आणि दलाली शिरसाट साहेब कशी खाल्ल्या जाते ही राफेलमध्ये आपण बघितलेली आहे. AA जे आहे ना ते आपण बघितलेलं आहे. आज एक महत्वाचा मुद्दा असा आहे आशिष, एखादा व्यक्ती उपोषणाला बसला असेल तर त्याला आपण एकदम जेवायला देत नाही, आपण त्याला देतो पहिले शरबत प्यायला. आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्या महत्वाच्या आहे. आज आपण म्हणतो की आपण एवढ्या वर्षात काय केलं. अरे तुम्ही आपल्या देशातल्या लोकांनी ज्यांनी प्रगती केली, ह्या टिळक आणि उडगी साहेबांच्या जनरेशननी जे काम केलं देशामध्ये ते कसं नाकारता तुम्ही. या देशाची जमीन जी आहे, संसाधनं जी आहे ती फक्त जगाच्या 2.4% आहे आणि जगाच्या 18% पॉप्युलेशन आपण कॅटर करतोय. 32 कोटीची 132 कोटीच्या वरती लोकसंख्या झाली. या देशामध्ये कापसाचं उत्पादन किती पटीने हेक्टरी वाढलं, तांदळाचं किती वाढलं, गव्हाचं किती वाढलं, भुईमुगाच्या शेंगाचं किती वाढलेलं आहे, सोयाबीनचं किती वाढलेलं आहे. हेक्टरी उत्पादन तुम्ही बघा. आणि पर कॅपिटल लँड होल्डिंग बघा तुम्ही, 1 एकरच्या खाली आहे या देशामध्ये पर कॅपिटल लँड होल्डिंग. सुदैवानं आपल्यामध्ये इरिगेटेड लँड आणि फर्टाईल लँड जी आहे
सुपीक जमीन ही सर्वात जास्त असल्यामुळे आपण बऱ्यापैकी सर्व्हिस स्कॅटर करतोय. आणि इतर देशाची काय तुलना करता तुम्ही? जर्मनीची लोकसंख्या 8 कोटी, अमेरिकेची म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का काँग्रेसला आधी या देशाची लोकसंख्या देश जगवायचा आहे, लोक जगली पाहिजेत, हाच काँग्रेसचा अजेंडा आहे. विकास नंतर लोक जगली पण पाहिजे आणि आपण विकास पण बघितला पाहिजे. 2008ची मंदी आम्ही करून दाखवली, लोक आळशी झाले तर चालतील, करून दाखवलेलं आहे. लोक आळशी झाले तर चालतील, दाखवू आपल्याला ह्या लोकांना घरी राहून जगलं पाहिजे. फक्त लोक आळशी होत. आशिष तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण असं म्हणत असताना आपण आपल्या देशाच्या लोकांच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह बोलत आहोत. या देशाच्या सामान्य लोकांनी म्हणजे माझ्या आजोबाकडे राहुल गांधी जेव्हा असं म्हणतात ही जी प्रगती झाली आहे इन्कम गॅरंटी आम्ही देऊ, तेव्हा राहुल गांधी असं का नाही सांगत की आम्ही कोणत्या पद्धतीनं देऊ, त्यांना रोखीनं पैसे देऊ, त्यांच्या हाताला रोजगार देऊ, त्यांना उद्योग काढण्यासाठी पैसे देऊ, असा प्लॅन द्या ना तुम्ही. लोक त्याचा अर्थ काय घेतात माहिती आहे का? असं आहे बँकेत थेट पैसे येतील. इन ब्लँकेट टर्म मध्ये तुम्ही ऐका ना, तुम्ही ऐका माझा, जाहीर सभांमधून बोलायचं नाही तुम्ही. हो, बँकेत थेट पैसे येणार आहेत हे मी पण सांगतो तुमच्या टीव्हीवरून. महत्वाची एक गोष्ट बोललेत, ऐका तुम्ही माझा आता. महत्वाची गोष्ट अशी आहे की या देशामध्ये प्रोसेसिंग इंडस्ट्री बद्दल कोण बोलत आहेत? तर राहुलजी बोलत आहेत. आज आपल्याला देशामध्ये तिसरी हरित क्रांती करावी लागेल आणि ती हरित क्रांती जी आहे ती प्रोसेसिंग इंडस्ट्रीच्या संदर्भात करावी लागेल. आज मॅनिफेस्टो कमिटी आमची लोकांकडे जाते आहे, लोकांशी चर्चा करून हा मॅनिफेस्टो बनतो आहे. विदर्भामध्ये जिथून तुम्ही आणि मी येतो तिथला जर विकास करायचा असेल तर आपल्याला मत्स्योद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणावर लीप फॉरवर्ड घ्यावं लागेल, कारण तिथे दुधाचा जो प्रश्न आहे दुग्धोत्पादनाचा तो टेम्परेचरमुळे आपण तिथे घेऊ शकत नाही विदर्भामध्ये, आपल्या पूर्व विदर्भामध्ये जिथून तुम्ही आणि मी येतो. हे आज काँग्रेसच्या लक्षात आलंय, हे आज काँग्रेसच्या लक्षात आलंय, तिथे आज काँग्रेसच्या लक्षात आलंय. प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जावं लागेल. आशिष तुम्हाला ऐका, आशिष तुम्ही वयाच्या पहिल्या वर्षामध्येच ठरवलं होतं का तुम्ही एडिटर होणार आहे? माणूस वाढत जातो, अनुभव घेत जातो. कापूस एकाधिकार योजना मोनोपोली जाऊन आज 15 वर्ष होत आहे. ऐका कापूस एकाधिकार योजना मोनोपोली जाऊन 15 वर्ष होतात. आज तुमच्या लक्षात आलंय की विदर्भात कॉटन प्रोसेसिंग झालं पाहिजे. ऐका ना, जेव्हा व्यापाऱ्यांच्या हातात सगळं बाजार भरलाय तेव्हा लक्षात आलंय देश, आफ्रिकन देश आणि आशिया देश. ऐका ना, ऐका तुम्ही. या देशा हा देश स्वतंत्र झाला, त्याच्यासोबत अनेक देश स्वतंत्र झाले जगभरामध्ये 150च्या वरती. त्या देशांची काय अवस्था आहे आणि आपल्या देशाची काय अवस्था आहे पॉप्युलेशन ग्रोथ सोबत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. तुम्ही मागच्या पिढ्याने केलेलं बलिदान तुम्ही नाकारू शकत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. एवढ्या सगळं निवडणुकीचं बोलणं झालंय. करतो आहे लोकांना काय हवंय याचा विचार राजकीय पक्ष करत नाहीत. मी शेवटी भालचंद्र शिरसाट यांच्याकडे भालचंद्र शिरसाट हे बघा, अरे मी सर्वसामान्य लोकांना कळतं पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही सरकारला प्रश्न विचारायला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात, मन की बात मधून बोलतात, पण लोकांना जी प्रश्न विचारायची आहेत मोदींना ती प्रश्न लोकांना मोदींना विचारता येत नाही. ऐका, नोटबंदीचा निर्णय जर का झाला नसता तर आज देशाची जी परिस्थिती आहे तितकी ती बदतर झाली नसती, हे मान्य कराल? नोटबंदी ही घोडचूक होती हे मान्य कराल? आपण जे दाखवतोय गरिबांसाठी घोषणा वगैरे, एकही गरीब नोटबंदीच्या विरोधात आजही मतदान करत नाही. आपले वेगवेगळे सर्वे दाखवतात 67% लोकांनी म्हटलं नोटबंदी योग्य होती. अर्थात हे सर्वे आपण वेगवेगळ्या चॅनलवरती गेल्या दोन दिवसात 4 दिवसात दाखवलेले सर्वे आहेत. हे माझं म्हणणं नाही, आमची आकडेवारी नाही. नोटबंदीचा निर्णय असेल, कितीतरी धाडसी निर्णय या सरकारने घेतले. 2 करोड लोकांना घरं देणं, 4 करोड लोकांना इलेक्ट्रिकचं कनेक्शन फ्री देणं, उज्ज्वला योजनेत LPG सिलेंडर 6 करोड लोकांना देणं, शौचालय 12 करोड लोकांना देणं, हे गरिबी हटवण्यासाठी केलेले प्रयत्न. डायरेक्ट बेनिफिट हा 32 करोड जनधन खाती उघडल्यावर सुरू झाला. जेव्हा खातीच नव्हती तेव्हा कोण खात होतं हे मला सांगायची गरज नाही. आणि आयुष्यमान भारत सारखी आरोग्यदायी योजना आज किमान 50 राजीव गांधी जीवनदायी योजनेच पुढचं सुधारित आवृत्ती आहे. पण हे केंद्र स्तरावरती आणि पूर्ण स्तरावरती हे बघा, हे योजना काँग्रेसचे आहेत. काँग्रेस खूप चांगला योजना आहे. आता सुद्धा योजना चांगली दिलेली योजना
त्यांनी बरं ठीक आहे मला या जुमलेबाजीच्या राजकारणात शेवटी वेळ संपलेला तरी सुद्धा विश्वास उटगींकडे जातोय. विश्वास उटगी सामान्य माणसाला असं वाटतं पण त्याला सांगता येत नाही. त्याला असं वाटतं की नोटबंदीच्या निर्णयामुळं जो मधल्या काळात 2-2.5 वर्षाचा जो घोळ झालेला आहे त्यामुळं बरीच अडचणी वाढलेल्या म्हणजे अडचणीत भर झालेली आहे. हे बघा आपली अर्थव्यवस्था अजूनही डिमॉनिटायझेशनच्या आधी आणि नंतर सुद्धा 70% ही कॅश बेस इकॉनॉमी आहे. जरी कॅशलेस व्हा म्हणून किती पंतप्रधानांनी नारा दिला आणि पेटीएमचे किती नगारे वाजवले तरी सुद्धा 10 ते 15% पुढे हे सगळं गेलेलं नाहीये आणि कॅश बेस इकॉनॉमी सबस्टॅन्शियल आहे. अशा परिस्थितीत नोटबंदीमध्ये छोटे उद्योग सपाटून पडलेले आहेत आणि शेतकरी वर्ग आणि कामगार वर्ग आणि साधा जो रिटेल व्यवसाय जो आहे तो नोटबंदी म्हणून भुईसपाट झालेला आहे. याचाच अर्थ जी आणि त्यामुळे पद्धतीने पैसा खेळला जातो तो खेळणंही बंद झालेला आहे. ते खेळ मी तेच सांगतोय. त्यामुळे पैशावर आधारित जे रिटेल मार्केट आणि होलसेल मार्केट सुद्धा हे कोसळलेले आहेत आणि म्हणून रोजगार पण कोसळलेला आहे. आता प्रश्न असा आहे की जीडीपी मध्ये जवळजवळ 2-2.5% फटका बसल्यानंतर लोकांच्या हातातलं पैसा आणि उत्पन्न आणि शेतीतलं रुरल डिस्ट्रेस एवढं वाढलेलं आहे की आता मग अशा तऱ्हेची जुमलेबाजी पंतप्रधान पण करतायत आणि विरोधकांनी अशा पद्धतीने त्या जुमलेबाजीला त्यांच्या मार्केटिंगला उत्तर देऊन प्रश्न सुटणार नसून काँग्रेसने सत्तेवर यायचं असेल तर काहीतरी कॉन्क्रीटली आपले प्लॅन्स देणं आवश्यक आहे आणि त्याच्यात रोजगार निर्मितीला भर देणं हे अग्रक्रमाचं असलं पाहिजे. मग तो शेतीला रोजगार असेल किंवा छोट्या उद्योगातला ऊर्जावस्था असेल किंवा आपल्या सरकारी यंत्रणांमध्ये पहिल्यांदा रोजगार निर्मिती केली तर खासगी उद्योगांना तुम्ही उपदेश करू शकाल. नाहीतर कंत्राटी कामगारांची फौज उभी करणं हे सगळेच मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारचे मंत्री बोलतातच आहेत. त्यालाही काही अर्थ नाही आहे. त्यामुळे किमान उत्पन्नाची हमी द्यायची असेल तर रोजगार निर्मितीची हमी देणं आवश्यक आहे. रोजगार हमी म्हणजे ते 100 रुपये मिळतात तेही नव्हे तर रोजगार कायमस्वरूपाचा रोजगार निर्माण करणं याकरता कंत्राटी व्यवस्था आउटसोर्सिंग व्यवस्थावरती हल्ला करणं आणि नवीन रोजगार निर्माण करणं याकरता काही धोरण आहे का? चिदंबरम यांच्या मॅन्युफेस्टोमध्ये हे काही येईल का? असे सरळ प्रश्न आम्ही चिदंबरमला पण विचारलेले आहेत आणि त्यामुळे कामगार वर्ग आणि शेतकरी वर्ग जो असंतुष्ट आहे त्याला केवळ किमान उत्पन्न हमीची एक लिमलेट किंवा गाजर दाखवून गाजरांचाच धंदा जर करायचा असेल तर कठीण दिवस आहेत. काँग्रेसला सत्तेवर यायचं असेल तर कॉन्क्रीटली आपल्याला अभ्यासपूर्वक मॅन्युफेस्टो तयार करायला लागेल आणि त्याला काहीतरी आधार असेल. जुमलेबाजी चालणार नाही. ठीक आहे. काँग्रेसनं घोषणा केलेली आहे. स्वतः राहुल गांधींनी जाहीर सभेतून प्रत्येक गरीबाला किमान उत्पन्नाची हमी दिलेली आहे. त्याच वेळी 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचं बजेट सादर होत आहे. त्यामधून आणखीन काय सवलती ही सर्वसामान्यांना दिल्या जातील याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सवलती दिल्या जातील, घोषणा होतील, त्याची अंमलबजावणी सुद्धा काही प्रमाणात होईल. पण देश म्हणून देश कुठं जाईल याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. प्रत्येकाला जसं म्हणाले की रोजगार निर्मिती रोजगार हवा आहे. जर का त्याच्याकडं पात्रता असेल तर मग त्याच्या हाताला काम का नाही? त्याच्या हाताला काम असेल तर त्याला तितकी पत का नाही? आणि त्याला पत मिळत असेल तर तितकी क्रयशक्ती त्याची का वाढत नाही? असं जे चक्र आहे हे जर का वेगानं सुरू राहिलं तर देश पुढे जाईल. त्यासाठी कोणाकडे काय कॉन्क्रीट प्लॅन आहे तसा राजकीय पक्षांनी तो मांडला पाहिजे. नाही तर केवळ ही निवडणूक जी येऊ घातलेली आहे लोकसभेची ही जुमलेबाजीत अडकेल अशी शक्यता दिसते. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. कमी अधिक वेळ मिळाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. कांग्रेस पार्टी वाली सरकार गारंटी करके न्यूनतम आमदनी देने जा रही है.